भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, आईच्या दुःखाने दुःखी कुटुंब। परमात्मा एक मार्गी लाभले सुखाचे प्रतिबिंब। माझे नाव नंदू मधुकरराव दांडेकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याआधी माझ्या कुटुंबात माझे आईवडील, मोठा भाऊ, मोठ्या वहिनी, मी, माझी पत्नी आणि लहान 2 पुतण्या असे एकूण 8 सदस्य राहत होते। आता माझ्या कुटुंबात माझे आईवडील, मी, माझी पत्नी आणि एक मुलगी असे एकूण 5 सदस्य आहोत। मोठा भाऊ व त्यांचे कुटुंब वेगळे राहतात। मोठ्या भावाचे लग्न होण्या अगोदर तो सोबतच राहायचा। मार्गात येण्याआधी आमची आर्थिक, मानसिक व शारीरिक परिस्थिती बरी नव्हती। आमच्या कुटुंबात मुख्य व्यवसाय शेती आहे। त्यामुळे सर्व व्यक्ती शेतावरच काम करायचे। कुटुंबात कमावते व्यक्ती माझे वडील होते। आमच्या घरात कुणी सुखी नव्हते। आम्ही शेती करायचो, पण ते इतरांना बरे दिसत नव्हते। पावसाळा सुरू झाला की काही ना काही कुणाला तरी आजार व्हायचा। मी पेरणीसाठी जमीन तयार करायला लागलो की माझ्या हाताला फोडे यायचे। कधी बोटाला नकुल व्हायचे। कसाबसा त्रास सहन करून पेरणीसाठी शेत तयार करायचो। नंतर माझे वडील टिफन चालवायचे व आई पेरणी करायची, तर तिला अचानक चक्कर, उलट्या व पोटात दुखणे सुरू व्हायचे। त्यामुळे आमचे काम तसेच राहायचे व आम्ही डॉक्टरी उपचार करीत होतो। तेव्हा मोठ्या भाऊचे व माझे लग्न व्हायचे होते। आईला दवाखान्यात नेल्यावर कळायचे की तिला काहीच झालेले नाही। प्रत्येक वेळी पैशाचा विचार करावा लागत होता, कारण डॉक्टरी उपचारासाठी प्रत्येक वेळी 500 रुपये खर्च होत होते। डॉक्टर आईला बीपीचे औषध देत होते, कारण तिला अतिबीपीचा त्रास होता। तो त्रास तिला एकाकी होत असायचा। ती स्वतःला सांभाळत नव्हती। तिला कुठेही, कधीही, केव्हाही चक्कर यायचे। जेव्हा शेतीची कामे असायची तेव्हा आईची प्रकृती खराब होत असून ती ठीक होत नव्हती। डॉक्टरी उपचार करून आम्ही थकून गेलो होतो। त्यानंतर आम्हाला गावातील एका व्यक्तीने सांगितले की एकदा तुम्ही तुमच्या आईला मांत्रिकाकडे घेऊन जावे। जेव्हा आम्ही एका मांत्रिकाकडे घेऊन गेलो, तेव्हा लक्षात आले की आईला बाहेर बाधा झालेली आहे। त्या मांत्रिकाने आम्हाला काही पैसे, तांदूळ व अगरबत्ती घेऊन येण्यास सांगितले। आम्ही तिथे उपचारास गेलो, परंतु आईला क्षणभरही आराम झाला नाही। त्यानंतर पुन्हा इतर वैद्वानीकडे गेलो, पण तेथेही आराम होत नव्हता। आम्ही डॉक्टरी उपचार आणि मांत्रिक उपचाराने कंटाळून गेलो होतो आणि पैसा खर्च करून हताश झालेले होतो। माझे मामा श्री कवडूजी ढोबळे हे परमात्मा एक या मार्गात 25 वर्षापासून आहेत। ते नेहमी आम्हाला मार्गाबद्दल सांगायचे, पण सरतेशेवटी याच मार्गांची शिकवण आमच्या कामी आली। हा मार्ग स्वीकार करण्यास आम्ही पुढाकार घेतला, कारण आमच्या कुटुंबात दुःख एवढे होते की आई नेहमी आजारी राहायची व कुटुंबामध्ये कोणतेही कार्य व्यवस्थित होत नव्हते। आईच्या या आजारामुळे घरकामात कोणीही नसल्यामुळे माझ्या मोठ्या भाऊचे कसेबसे लग्न केले, परंतु त्यांनी आपला संसार 2 वर्षातच वेगळा केला। त्यानंतर आम्ही ठरविले की परमात्मा एक मार्ग घ्यायचा। आम्हाला मार्गाबद्दल माहिती होती की या मार्गात दारू सुटते, कारण माझे मामा दारूच्या आहारी असल्याने ते या मार्गात आले आणि आज ते सुखी जीवन जगत आहे। माझ्या मामांनी आम्हाला या मार्गात येण्यास सांगितले। आम्ही हा मार्ग स्वीकार करण्याचा दृढ निश्चय केला। आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री मोहनजी जिभकाटे यांच्याकडे सहकुटुंब गेलो। त्यांनी आम्हाला या मार्गाची रूपरेषा सांगितली। घराची साफसफाई करून पुन्हा येण्यास सांगितले। घरातील सर्व देवतांच्या फोटोचे विसर्जन करून घर स्वच्छ करून आम्ही मार्गदर्शकांकडे गेलो।
मार्गदर्शकांना कुटुंबात असलेल्या दुःखाची माहिती सविस्तर दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला वचनबद्ध केले. त्यानंतर प्रथमच 3 दिवसांचे साधे कार्य दिले. जेव्हापासून आम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हापासून हळूहळू माझ्या कुटुंबातील आजार दूर होऊ लागला. आईला होणारा त्रास तो सुद्धा दूर झाला. मला होणारा त्रास तोही बंद झाला. कुटुंबामध्ये हळूहळू भरभराट होऊ लागली आणि सुख समाधानाचे वातावरण माझ्या कुटुंबामध्ये निर्माण झाले. जसे काही मला नवजीवन मिळाले असा आनंद माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये निर्माण होऊ लागला. आम्ही जवळपास 3.5 वर्ष साधे कार्यात राहिलो. त्यानंतर आम्हाला त्यागाचा कार्याचा योग आला. या त्यागाचा कार्यामध्ये आम्हाला भरपूर अनुभव आले, ज्यामध्ये एकदा आमचा त्यागभंग पण झाला. कारण आमच्या शेजारी असलेली बाई वाईट शब्दात माझ्या आईला बोलली होती आणि आईला ते शब्द सहन झाले नाही. ती पण आपल्या तोंडून वाईट शब्द बोलली. त्यानंतर घरामध्ये एक घुस घुसलेली होती. तिला बघून माझी पत्नी घाबरली. तेव्हा मी त्या घुसला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु वडिलांच्या हातून तिने आपले प्राण गमावले. त्यानंतर माझी मुलगी त्यावेळी 6 महिन्याची होती. तिच्या हनुटीवर आंब्याच्या गुई एवढी गाठ आलेली होती आणि तिला होणारा त्रास माझ्या पत्नीला सहन होत नव्हता. त्यामुळे त्याग खंडित करून आम्हाला औषधी उपचार करावा लागला. त्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्ही जरी त्यागाचं कार्य घेतले होते, परंतु आम्ही बाबांच्या नियमाला समजू शकलो नव्हतो. कारण तत्व, शब्द, नियमाचे पालन करूनच कुटुंबात, सेवकात आणि समाजामध्ये प्रेमभाव निर्माण होतो. समोरचा व्यक्ती जरी आपल्याला वाईट शब्दांत बोलत असेल तरी सुद्धा आपण त्याच्याशी प्रेमाने वागावे. त्याचबरोबर जर त्यागाचा कार्यात कुठला अतिप्रसंग आला तर त्यावेळी घाबरून न जाता, डगमगून न जाता कुटुंबातील व्यक्तीमध्ये योग्य चर्चा करून त्यावर तोडगा काढावा अशी शिकवण आम्हाला त्यागाच्या कार्यात मिळाली. जेव्हा आमचे त्यागाचे कार्य खंडित झाले होते तेव्हा आम्ही मार्गदर्शक काकाजींना माहिती दिली. कार्य बंद करून औषधोपचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आम्ही माफीचे साधे कार्य केले आणि पुन्हा त्यागाचा कार्याची सुरुवात केली. तेव्हा आमचे त्यागाचे कार्य सफल झाले. कुठलीही अडचण निर्माण न होता कार्य व्यवस्थित पार पडले. 42व्या दिवशी भवनात जाऊन प्रतिमा आणली आणि त्यागाची हवन कार्य संपन्न करून आम्ही पुढील वाटचालीला लागलो. आता आमच्या कुटुंबात सुख समाधानी असून सर्व काही आनंदानं चालू आहे. सध्या माझ्या कुटुंबात सुख समाधानी आहे. ही सर्व भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची कृपा आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव श्री नंदू मधुकरराव दांडेकर. पत्ता शंकरपूर, वर्धा रोड, नागपूर. सेवक क्रमांक 25457. मार्गदर्शक श्री कीर्तिवानजी जिभकाटे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.